मुलांना शुभ सकाळ. इयत्ता 12वीचा आपला अभ्यासक्रम पूर्वपरीक्षेच्या अगोदरच झालेला आहे, पूर्ण झालाय. पण आवृत्ती म्हणून आपण काही महत्वाचे घटक पुन्हा घेत आहोत. चला तर आज आपण एक नवीन उपघटक घेऊया. व्हिडिओ लेक्चर तर रेकॉर्ड होत आहे, तो तर तुमचा फायदा आहेच. जर तुम्ही पुन्हा पुन्हा ते पाहिलं, जो घटक समजला नाही तर नक्कीच तुम्हाला समजेल. आणि प्रामाणिकपणे परीक्षा द्यायची आहे, त्यासाठी तयारी करायला सुरुवात करा. आज आपण मराठी युवक भारती इयत्ता 12वी या विषयाची तोंडी परीक्षा आणि त्याचा आराखडा कशा प्रकारे असतो याची माहिती घेऊया. त्याचप्रमाणे तोंडी परीक्षा कशा प्रकारे घेतली जाते याबाबत मार्गदर्शन होईल. तसेच एक नमुना प्रश्नपत्रिका सुद्धा किंवा नमुना म्हणून सुद्धा एक प्रश्नपत्रिका 20 गुणांची घेतलेली आहे आपण. चला तर पाहूया. विषय मराठी इयत्ता 12वी आणि तोंडी परीक्षेचा आराखडा काय आहे ते पाहू. आणि त्याला 20 गुण निर्धारित केलेले आहेत. आणि बोर्ड परीक्षा होण्याच्या अगोदर फेब्रुवारी मध्ये ही तोंडी परीक्षा होणार आहे आणि ती सर्वांनी द्यायची आहे. जर तुम्ही अनुपस्थित राहिलात तर 20 पैकी गुण मिळणार नाहीत, हे लक्षात ठेवा. सगळ्यात महत्वाची बाब आहे. आता हे 20 गुण आहेत, त्याचं विभाजन कसं होईल किंवा कशा प्रकारे प्रश्न विचारले जातील ते पाहूया. सर्वात महत्वाचं म्हणजे श्रवण कौशल्य आहे. श्रवण म्हणजे ऐकायचं आणि लिहायचं. मी जे सांगणार ते किंवा टीचर तुम्हाला सांगतील ते लिहायचंय. श्रवण कौशल्य म्हणतात त्याला. 10 गुण निर्धारित केलेले आहे. मग 10 गुणांचं विभाजन कसं केलेलं आहे ते पाहूया आपण. नंबर 1 आहे शब्दलेखन. शब्द लिहायचे आहेत. मी 4 शब्द सांगणार, विद्यार्थ्यांनी ते ऐकायचे आणि जसेच्या तसे लिहायचे. त्याला 2 गुण आहेत. म्हणजे 4 शब्द आहेत, याचा अर्थ एका शब्दाला अर्धा गुण. मग तुमचा एक शब्द चुकला तर तुमचा अर्धा गुण तिथे जाऊ शकतो. शब्दलेखन याचा अर्थ मी शब्द सांगणार, तुम्ही लिहायचे. दुसरा आहे वाक्य लेखन. एखादं वाक्य सांगितलं जाईल, ते शुद्ध लेखनाच्या नियमानुसार काना, मात्रा, वेलांटी, उकार आणि जोडशब्द ते व्यवस्थित लिहायचे. त्याला पण 2 गुण आहेत. 2 वाक्य सांगितले जातील, त्याला 2 गुण असतील. मग ते वाक्य फार असं मोठं नसणार, एक मध्यम शब्दांचं वाक्य असेल, त्यातले एखाद 2 शब्द काना, मात्रा, वेलांटी, उकार किंवा शुद्ध लेखनाच्या नियमानुसार काहीतरी तुमची चूक होईल, ती टाळायची आहे. आले लक्षात? म्हणजे शब्दलेखन आणि वाक्यलेखन साधारणपणे सारखाच प्रकार आहे, पण इथे पहिल्यांदा 2 गुण शब्दांच्यासाठी आहे, 4 शब्द लिहायचे आणि वाक्य मात्र 2च असणार आहे. 2 वाक्य शिक्षक सांगतील, ती 2 वाक्य लिहायची. आणि ती वाक्य पण अशी वारंवार उच्चारली जात नाही. तोंडी परीक्षेसाठी बैठक व्यवस्था जी असेल, बोर्ड परीक्षेला जे तुमचे नंबर येतील त्या नंबर प्रमाणे 25 ते 30 विद्यार्थ्यांचा एक गट असा केला जातो. लक्षात? मग परीक्षेला जसं तुम्ही एका बेंचवर एक विद्यार्थी बसतो त्याप्रमाणे बसणार आहे आणि मग ही परीक्षा द्यायची. हे सगळं लेखी काम आहे, त्यामुळे उपस्थिती गरजेची. नंतर अर्थलेखन. शब्दार्थ म्हणजे मी शब्द सांगणार आहे त्याचा अर्थ लिहायचा आहे. लक्षात आलंय? शब्द 4 दिले जातील आणि त्या 4ही शब्दांचे अर्थ लिहायचे. त्याच्यासाठी 2 गुण आहेत. म्हणजे एका शब्दाला अर्धा गुण. आले लक्षात? अर्थ लिहायचा इथे. पहिल्यांदा शब्द लिहायचे, नंतर वाक्य लिहायचे आणि नंतर सांगितलेल्या शब्दांचा अर्थ लिहायचा आहे. आले लक्षात? नंतर चौथा प्रकार आहे पारिभाषिक शब्दांसाठी मराठी संज्ञालेखन. तुम्हाला पारिभाषिक शब्द जे दिलेले आहेत पुस्तकामध्ये त्याला 2 गुण आहेत. त्यापैकी कुठलेही 2 शब्द इंग्रजी सांगितले जातील, त्याचा मराठी अर्थ लिहिणं आहे, त्यालाही 2 गुण आहेत. आणि म्हणजे 4 पारिभाषिक शब्द सांगितले जातील, इथे पण एका शब्दाला अर्धा गुण येत आहे. आले लक्षात? हे सगळं ऐकून लिहायचंय. टीचर सांगतील, विद्यार्थी ऐकतील आणि तसं लिहितील. आणि याची उत्तरपत्रिका जी आहे ती बोर्डाकडून येते, त्यामुळे तुमचे पानावर वगैरे, कागदावर, वहीच्या वगैरे लिहायचं नाहीये. ते टीचर तुम्हाला परीक्षेच्या दिवशी परीक्षा हॉलमध्ये देतात. नंतर 5वं, पाठ्यपुस्तकातील कविता
किंवा कथा किंवा उतारा किंवा ध्वनिफीत म्हणजे काहीतरी रेकॉर्ड ऐकून 5 ओळीत माहिती किंवा सारांश लेखन किंवा मध्यवर्ती कल्पना लेखन करायचंय तुम्ही. म्हणजे काय तर एखादी कविता मी सांगणार, टीचर सांगणार किंवा एखादा उतारा वाचून दाखवणार किंवा एखादं रेकॉर्डिंग असेल ते ऐकवणार आणि ते ऐकून तुम्ही 5 ओळीमध्ये थोडक्यात त्याची माहिती लिहायची, तुम्ही जे ऐकलंय त्याची. त्याला आहेत 2 गुण. आले लक्षामध्ये? हे पण महत्वाचं आहे. अशा प्रकारे श्रवण कौशल्यावर आधारित 10 गुण आहेत. हे समजलंय का? 10 गुणांचं विभाजन महत्वाचं आहे. इथे 4 गुणांच्या 4 प्रश्नांच्या पैकी काय अडचणी? 5व्या ठिकाणी पूर्वक ऐकून ध्वनिफीत असेल, कविता असेल, कथा असेल ते किंवा सारांश समरी असं लिहायचं आहे. हे झालं 10 गुणांचं विभाजन. नंतर दुसरे 10 गुण कशासाठी आहे? तर भाषण कौशल्य म्हणजे बोलायचंय तुम्ही, त्याला 10 गुण आहेत. मग 10 गुणांचं विभाजन कसं केलं जाईल? तर पहिल्यांदा आहे नियोजित विषय किंवा आयत्या वेळचे भाषण. म्हणजे काय? तर एकतर मी अगोदर किंवा टीचर तुम्हाला अगोदर विषय सांगतील, एवढे विषय आहेत त्याच्यापैकी करून या तुम्ही, आणि मग त्याचं भाषण करायचं, नियोजित असतील. किंवा काय केलं जाईल? आयत्या वेळचे भाषण. आयत्या वेळेला म्हणजे टीचर तुम्हाला ऐन वेळी कोणताही विषय सांगू शकतील, त्यावर तुम्ही 5-10 ओळी बोलायच्यात, थोडस भाषण करायचंय, त्याला 5 गुण आहेत. आता इथे मी आपल्या कॉलेजमध्ये काय घेणार आहे? तर नियोजित विषय घेणार. नियोजित याचा अर्थ काय? तर तुम्हाला काही विषय एक जनरल सामान्य पद्धतीने काही विषय सांगणार, त्याच्या चिठ्ठ्या बनवणार, जसं तुम्हाला भिशी माहितीये, लॉटरी माहितीये त्याप्रमाणे, आणि एका बॉक्समध्ये ठेवणार. मग तुम्ही यायचं, बॉक्स उघडायचा, त्यातली एक चिठ्ठी ओपन करायची, त्यावर विषय दिलेला असेल. उदाहरणार्थ तुमचा शालेय परिसर किंवा तुमची वैयक्तिक माहिती किंवा संत ज्ञानेश्वरांची माहिती, काहीही असू शकेल त्यामध्ये, जे तुम्हाला संदर्भाने अगोदर मग ते तुम्ही ओपन करायचं आणि मग भाषण करायचं. ही सोपी पद्धत आहे. किंवा एखाद्याला तो विषय नाहीच आला, बोलता नाही आलं ज्ञानेश्वरांच्या संदर्भात, आंबेडकरांच्या संदर्भात, तर मी आयत्या वेळेला दुसरा विषय सुद्धा बदलून देऊ शकेल. आले लक्षात? याला 5 गुण आहेत. म्हणजे भाषण करायचंय, तुम्ही बोलायचंय. आणखी 5 गुण कशासाठी आहेत? तर 2 नंबरला आहे कविता पठण. तुम्ही कविता पाठ करायची एक. आता आपल्या पुस्तकामध्ये कोणकोणत्या कविता आहेत बरं? आठवून पहा बरे, कोणकोणत्या कविता आहेत. कवितेमध्ये एक तर रोज मातीत, अतिशय सोपी, रोज मातीत सोपी कविता आहे. नंतर आता जी रे थांब जरा आषाढ घना कविता आहे, ती वगळलेली आहे, त्यामुळे ती तुम्ही पाठ नका करू. नंतरची कविता रंग माझा वेगळा. रंग माझा वेगळा पाठ करा, किती सुंदर गझल आहे. त्याची चाल पण मी लावलेली आहे आणि तो व्हिडिओ तुम्हाला माझ्या चॅनलवर मिळून जाईल. नंतर किंवा दुसरे पण चाल लावलेली असेल कोणीतरी, किंवा तुम्ही लावू शकता. चाल लावून ताला सुरात म्हटलं तर तुम्हाला छान गुण मिळतात. पाठांतरात आनंद का म्हणू शकता. बहु असो होत सुंदर संपन्न की महा, प्रिय महाराष्ट्र देश हा, ही काव्यानंद. किंवा पठित कविता, किंवा तुम्ही बाहेरची वेगळी कविता पाठांतर करून या. नंतर भारूड किंवा भारूड आपल्याला आहे ना, विंचू चावला. आणखी एक कविता आहे आरशातली स्त्री, किती सुंदर कविता आहे. समुद्र कोंडून पडलाय, ही पण कोणतीही कविता घ्या आपल्या पाठ्यपुस्तकामधली आणि ती छानपैकी म्हणून दाखवा. अशा प्रकारे भाषण कौशल्याला 10 गुण आहेत. म्हणजे एकतर भाषण करायचं आणि कविता म्हणायची. आले लक्षामध्ये? इतकं सोपं आहे. 10 आणि 10 20 गुणांचं विभाजन झालं. हा झाला 20 गुणांचा आराखडा. आता आपण एक नमुना म्हणून प्रश्नपत्रिका पाहूया. तोंडी परीक्षा आहे, नमुना कृती पत्रिका म्हणूया प्रश्नपत्रिकेपेक्षा. नमुना हेच नाही येणार आहे, लक्षात घ्या. अशा प्रकारचं येणार आहे. इयत्ता 12वी मराठी योग भारती, गुण आहेत 20. आता आपण पाहूया कशा प्रकारची प्रश्नपत्रिका असेल. पहिल्यांदा असणारे श्रवण कौशल्य 10 गुण. त्यासाठी काय सांगितलंय? शब्दलेखन. मग शब्दसंख्या किती असणार आहे?
आता पहा, इथे मी शब्द लिहून ठेवलेले आहेत. टीचर सांगतील तुम्हाला शब्द. नंबर 1 तृणपर्ण म्हणजे गवताचं पान. रोमांचित म्हणजे तृणपर्ण शब्द सांगितल्यावर तुम्हाला हा असाच लिहिता आला पाहिजे. हा न वर रफार, नंतर हे वाटी तची. रोमांचित म्हटलं की च पहिलीच आली पाहिजे, म वरच अनुस्वार पाहिजे. ग्रहमान म्हटलं तर हा असा गच्या पोटातच र पाहिजे. 4 व्यंगचित्र म्हटलं तर हे असा जोड शब्द पाहिजे, अनुस्वार पहिली वेलांटी. असं एवढं व्यवस्थित लिहिलेलं असेल तरच तुम्हाला 2 गुण मिळतील. समजा तुमचं इथे वेलांटी चुकली तर हा आम्ही असं चूक देणार आणि त्या अर्धा गुण कमी होणार तुमचा. येते लक्षात? म्हणून काय तर हे शुद्ध लेखनाच्या नियमानुसार हे सगळे शब्द व्यवस्थित लिहायचे. शब्द तरी कोणते विचारतात टीचर? सगळे तुमच्या या पुस्तकातल्या 12वीच्या पुस्तकातला शब्द संबंधित असतो किंवा 12वी पर्यंत तुमच्या वाचनात बोलण्यात ते शब्द गेलेले असतात. आता उदाहरणार्थ मी शब्द सांगणार आहे आशीर्वाद, मग तुम्ही कसा लिहिणार? असा जर लिहिला आशीर्वाद तरच बरोबर येणार आहे दुसरी वेलांटी. जर तुम्ही पहिली वेलांटी दिली की शब्द चुकला, हे लक्षात घ्या. जर तुम्ही पहिली वेलांटी दिली तर शब्द चुकतो. आता पहा, आणखी एखादा शब्द सांगते मी तुम्हाला उदाहरण म्हणून. उदाहरण म्हणून शब्द घेऊया आपण. माधुर्य. आता शब्द लिहायचा मा-धु-र्य असा रफार लिहायचा. आता हा उकार जर तुमचा पहिला असेल तर बरोबर, हा रफार असेल तर बरोबर, नाही तर चूक. आले लक्षात? नंतर शब्द इकारांत शब्द असतो पारंपरिक. ती वेलांटी पहिली आली पाहिजे. आलं लक्षात? म्हणजे एवढे छोट्या छोट्या गोष्टी मध्येच असले शब्द सापडतात. आणखी शब्द येतो तज्ञ किंवा तज्ञ. म्हणताना व्यवहारात तुम्ही बोलताना तज्ञ म्हणता, पण असं लिहितात त अर्धा ज आणि मग ज्ञ लिहितात, तज्ञ. अशा प्रकारे शब्द लिहायचे आहेत. लक्षात आलंय तुमच्या? हे सोपं आहे, पण लिहिताना आता उदाहरण पहा. तुम्ही पेपर सोडवताय आणि तुम्हाला कळलं अरे आपली वेलांटी चुकली, तर मग तुम्ही काय करायचं? असं 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 खडखड खडखड खोडायचं नाही, दाट करायचं नाहीये ते खोडून. लक्षात येते का? ते कसं खोडायचंय तर अगदी एक छोटीशी रेष मारायची आणि नवीन शब्द लिहायचा. पण मी तर असं सुचवेल की तुम्ही परीक्षेच्या वेळेला अशा प्रकारे खाडाखोड करूच नका. एकदाच लिहा व्यवस्थित शब्द. उत्तरपत्रिका लेखन करताना पण एक शब्द लिहिला की 2 ओळी लिहा, 2 ओळी सोडा. दुसरा शब्द लिहा, 2 ओळी सोडा, परत 2 ओळी सोडून शब्द लिहा. कशासाठी? तर आम्हाला असा अर्धा गुण द्यायचा नाही इथे. मग इथे आम्ही चूक दिले, हे 0 लिहिणार, मग परत इथे अर्धा लिहायचं, मग हे बरोबर आलं, परत इथे अर्धा लिहायचं. आम्हाला जागा पुरली पाहिजे म्हणून 2-2 ओळी सोडा. आले लक्षात? मी पेपर लेखनाची पद्धत पण लगेच सांगून टाकते तुम्हाला इथेच, हे कसं लिहायचं ते. लक्षात आलंय का? एक शब्द लिहाय, मी उत्तरपत्रिका तुम्हाला आल्यानंतर लेखन कसं करायचं ते सांगणार आहेच. पण आता ही माहिती कशासाठी सांगते मी, तर तुम्हाला लेखन करताना हे शब्दांच्यात अंतर ठेवून लिहा, ही सूचना महत्वाची. एखादा शब्द आता समजा हा चुकला तुमचा, तर फक्त अशी काट मारा आणि तिथे दुसरा लिहा. पण शक्यतो तोंडी परीक्षेच्या वेळेला अशी खाडाखोड करताच येणार नाही, याचा विचार करूनच शब्द लिहा. आधी मनात तयार करा सगळं आणि मग लिहा. आता पुढचं पाहूया आपण. दुसरं आहे वाक्य लेखन. त्याला 2 गुण आहेत आणि मी दोन वाक्य सांगणार. पहिलं वाक्य, आता इथे मोठं वाक्य घेतलंय. परीक्षेमध्ये बहुधा टीचर छोटच वाक्य सांगतात, खूप मोठं सांगत नाही. पहा वाक्य काय आहे, आणि वाक्य सुद्धा कुठलं असेल तर तुमच्या 12वीच्या पुस्तकातलं, पुस्तकाच्या बाहेरचं वाक्य येणार नाही. म्हणून तुम्ही पुस्तक तुमचं काळजीपूर्वक वाचलेलं असलं पाहिजे. शिस्त, मग स्वल्पविराम, निष्ठा, स्वल्पविराम, समर्पण आणि त्याग या माझ्या मध्यमवर्गीय शब्दकोशात सपकपणे वापरल्या जाणाऱ्या शब्दांना यथोचित न्याय देईल. आता वीरांना सलामी या पाठातलं वाक्य असं लगेच कळलं पाहिजे. मग हे स्वल्पविराम, काना, मात्रा, वेलांटी, उकार, पूर्णविराम हे सगळं असंच्या असं लिहिलं की तुम्हाला इथे 1 गुण मिळू शकतो. दुसरं वाक्य, यश मिळतं, नंतर स्वल्पविराम, वैभव मिळतं, स्वल्पविराम, कीर्ती मिळते, स्वल्पविराम, तेव्हा नक्की काय होतं? प्रश्नचिन्ह.
अंतरीचा आनंद द्विगुणित होतो. असेच शब्द काना मात्रा वेलांटी उकार हे सगळे असेच्या असे शब्द लिहायचे आहेत. हेच वाक्य येणार नाहीत, लक्षात घ्या. 12वीच्या पुस्तकातलीच कुठलीही 2 वाक्य असणार आहे. मग दोन्ही बरोबर आले की इथे 2 गुण तुम्हाला मिळून जातील. इथे पण पहिलं वाक्य लिहायचं, इथे मध्ये 2 ओळी सोडून द्यायच्या आणि पुढे 2 ओळी लिहायच्या. आले लक्षामध्ये? म्हणजे जागा सोडून लिहा, कारण आम्हाला इथे 2 गुण आहेत, इथे 1 गुण द्यायचा, त्याच्यासाठी जागा सोडा आणि तुमचं लेखन पण छान दिसतं. आणि एवढंच लिहायचंय ना तुम्हाला, फार काही लिखाण नाहीये. त्या सोप्या पद्धतीने लिहून होतं ते, पेपरही छान दिसतो. नंतर तिसरे शब्दार्थ लेखन, 4 पैकी 2 लिहायचे, 2 गुण. म्हणजे 4 शब्द दिलेले असतील, तुम्ही दोनांचाच अर्थ लिहायचा. लक्षात आलंय? म्हणजे टीचर शब्द सांगतील आदिम, मग तुम्ही त्याचा अर्थ लिहायचा मूळचा किंवा जुना. टीचर शब्द सांगतील नजाकत, त्याचा अर्थ लिहायचा सुबकपणा. तिसरा शब्द कवन म्हणजे कविता, काव्य. चौथा शब्द वैषम्य, दुःख, खेद. आता पहा, 4 शब्द दिलेले आहेत आणि तुम्ही 4चा पण अर्थ लिहा. म्हणजे कुठले तरी 2 बरोबर येतील, तुम्हाला 2 गुण मिळून जातील. आले का लक्षामध्ये? म्हणजे इथे शब्दार्थ लिहायचा, शब्द नाही लिहायचे. सांगितलेल्या शब्दाचा अर्थ लिहायचा आहे. लेखन करताना पण एक शब्द लिहायचा, त्याचा अर्थ लिहायचा, मध्ये 2 ओळी सोडायच्या, दुसरा शब्द लिहायचा, त्याचा अर्थ लिहायचा, मध्ये 2 ओळी सोडायच्या, तिसरा शब्द लिहायचा, त्याचा अर्थ लिहायचा, मध्ये 2 ओळी सोडायच्या, चौथा शब्द लिहायचा, त्याचा अर्थ लिहायचा. अशा पद्धतीने लेखन करा. तुम्हाला जी उत्तर पत्रिका दिली जाते त्यावर हे व्यवस्थित 2 ओळी सोडून सगळं व्यवस्थित बसतं. नंतर आहे चौथं, पारिभाषिक शब्दांसाठी मराठी संज्ञा लेखन. आता पारिभाषिक शब्द आहेत ते फक्त 4 पैकी 2च लिहायचे तुम्ही, पण मी सांगते 4ही लिहा, कुठलेही 2 बरोबर येतील. 2 गुण आहेत, म्हणजे एका शब्दाला 1 गुण. इथे पण शब्द इंग्रजी सांगितला जाईल, त्याचा तुम्ही मराठी अर्थ. टीचर सांगतील ऍफिडेव्हिट, त्याचा अर्थ आहे प्रतिज्ञापत्र, हे लिहायचंय तुम्ही. टीचर सांगतील बायकॉट म्हणजे काय, बहिष्कार, तुम्ही लिहायचं. 3 फायनान्शियल इयर, टीचर सांगतील, तुम्ही लिहायचं वित्तीय वर्ष. आणि 4 पेनल्टी, तुम्ही लिहायचं दंड किंवा शास्ती. आता हे उदाहरण म्हणून 4 शब्द घेतलेले आहेत. तुम्हाला पुस्तकामध्ये 137 पानावर पारिभाषिक शब्द आहेत आणि त्याच्या बाहेर कोणताही शब्द येणार नाही, त्यातूनच घेतले जातील. येते का लक्षात? म्हणजे इथे 2 गुण तुम्हाला निश्चित माहिती आहे की आपल्याला पुस्तकातलं नेमकं काय येणार आहे, पारिभाषिक शब्द येणार आहे. इथे 4 पैकी 2च सोडवायचे आणि तुम्हाला 2 गुण आहेत. यानंतर 5वा प्रश्न, पाठ्यपुस्तकातील कविता, कथा, उतारा, ध्वनिफीत ऐकून 5 ओळीत माहिती, सारांश लेखन, मध्यवर्ती कल्पना लिहायची आहे तुम्ही. म्हणजे कविता किंवा कथा किंवा उतारा टीचर सांगतील किंवा एखादा रेकॉर्ड करून आणलेलं असेल काही, ते ऐकवतील, ते ऐकून तुम्ही थोडक्यात 4-5 ओळी त्याची माहिती लिहायची आहे. त्याला 2 गुण आहेत. म्हणजे हे झालं श्रवण कौशल्याचे 2 गुण. हे लक्षात घ्या. पाठ्यपुस्तकातलं टीचर सांगणार आहेत, कविता असतील, कथेचा उतारा काही काही असेल, ते ऐकायचंय, जे सांगितलंय ते लिहायचंय. त्याला 2 गुण निर्धारित केलेले आहेत. हे झालं श्रवण कौशल्य. आता आहे भाषण कौशल्य, त्याच्यासाठी 10 गुण आहेत आणि त्यातही नियोजन कसं केलंय तर नियोजित आणि आयत्या वेळचे असे 2 भाषणाचे प्रकार आहेत. आता नियोजित विषयावरील भाषण, आता इथे काही उदाहरणं म्हणून मी घेतलेली आहेत, ही पण आपण आपल्या परीक्षेच्या वेळेला घेऊ शकतो. नियोजित विषयावरील माझ्या जीवनातील आनंदाचे क्षण, मग तुम्ही तयार करून ठेवा असं एखादं भाषण. आनंदाचा एखादा क्षण असेल तो सांगायचा छान पद्धतीने. 2 सैनिकांची जीवनशैली, आता वीरांना सलामी हे पाठ आहे तुम्हाला याचा आधार. निसर्ग आणि आम्ही, महिला सक्षमीकरण, या विषयावर तुम्हाला 2 मिनिटं बोलता आलं पाहिजे ना. थोडंफार भाषणाची तयारी तुम्ही इथे करा. किंवा आयत्या वेळचे भाषणाचे विषय पण मी देऊ शकते. कोरोनामुळे बदललेले जग, हा तर करूनच ठेवा कोरोनाचा, कारण निबंधाला पण येणार आहे बोर्ड परीक्षेला आणि तोंडी परीक्षेला पण येणार आहे कोरोनाच्या संदर्भात. आणि नंतर ऑनलाईन शिक्षण, तुमची भूमिका, हे 2 निबंध तर महत्वाचे. निबंध पण आणि तोंडी परीक्षेला पण उपयोगाला हे 2 विषय आहेत, कोरोना आणि ऑनलाईन एज्युकेशन. नंतर वाढती बेरोजगारी, आवडते शिक्षक, अशा विषयावर आयत्या वेळेला बोलायला सांगितलं जाईल.
मग भाषणाला आल्यानंतर व्यवस्थित उभं राहायचंय. उगीचच अनावश्यक हालचाली न करता स्थिरपणे प्रत्येकाला बोलावलं जाईल. तुमच्या बोर्डाच्या बैठक क्रमांकाप्रमाणे आणि विषय दिला जाईल किंवा तुम्ही तयार करून आलेला असाल तर त्याप्रमाणे तुम्ही भाषण करायचंय. आले लक्षामध्ये? भाषण करताना अगदी 5-10 ओळी छानपैकी पाठांतरच करून या त्या विषयावर. ते म्हणा, ऐन वेळेला तिथे गप्प उभा राहणं टाळायचं आहे. सहजपणे इथे तुम्हाला गुण मिळून जातील. आले लक्षामध्ये? भाषण याला 5 गुण असतील भाषणाला. आले लक्षात? 10 पैकी. आणि दुसरे 5 गुण कशासाठी असणार आहे? तर कविता पठण, काव्यानंद, पठित कविता, पठित भारुड. मग भारुड किंवा कविता एखादी पाठांतर करून या आणि ती म्हणून दाखवा. त्याच्यासाठी 5 गुण निर्धारित केलेले आहेत. आले लक्षामध्ये? अशा प्रकारे आपण आज 12वीचा मराठीचा तोंडी परीक्षा, तोंडी परीक्षेला मौखिक परीक्षा असंही म्हणतात. शब्द पाहून घ्या. मौखिक, मौखिक परीक्षा. लक्षात येत आहे? मौखिक म्हणजे तोंडी परीक्षा. एका वर्षी मी परीक्षा हा शब्द लिहायला सांगितला होता. परीक्षा. आणि बोर्डवरच लिहिलेलं असतं ना टीचरने की तोंडी परीक्षा म्हणून. बऱ्याच विद्यार्थ्यांनी ही वेलांटी पहिली दिलेली होती आणि त्यांचा अर्धा गुण गेलेला होता. असे छोट्या छोट्या गोष्टी असतात. समोर फलकावर लिहिलेलं सुद्धा मुलांच्या लक्षात आलेलं नव्हतं. म्हणजेच काय, तर निरीक्षणाची क्षमता असली पाहिजे. तोंडी परीक्षेचे जे 20 गुण आहेत त्यातले 18-19 गुण तुम्हाला मिळायला काहीच हरकत नसावी. आणि मला असं वाटतं इथे थोडीशी तयारी केली की मिळून जाते. इथे लक्षात? अशा प्रकारे आपण तोंडी परीक्षेसाठी कशी तयारी करायची त्याचा आपण अभ्यास केलेला आहे. हा, काही मॅडम, अडचण, ते काही शंका? वाक्प्रचार पुस्तकातले ते येणार आहे ना? वाक्प्रचार कुठे आहेत इथे? याच्यात वाक्प्रचारच नव्हते आता. वाक्य आणि मग त्याचं रूपांतर. हा, वाक्य लेखन का? वाक्य पुस्तकात हो असणार आहे म्हणून तर तुम्ही मराठीचं पुस्तक वाचायचंय. आले का? हो. मला 2 सांगितली जातील ना, ती पुस्तकातलीच असणार आहेत. पुस्तकाच्या पट्ट्यासाठी तुम्ही सगळे गद्य पाठ आहेत ते वाचलेले असले पाहिजेत. आणखी काही शंका आहे का? विचारा. काही शंका असेल तर विचारा.